सर नमस्कार. जिल्हा परिषद शाळा 15,158 रिक्त जागा आहे. टेट 3 झालेले एकही जागा अजून आलेली नाही. मग जाहिरात किती पण येणार आहे. आत्ताच त्या ठिकाणी मंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिलेली आहे. अधिवेशन चालू आहे त्या संदर्भामध्ये टोटल 15,158 ह्या केवळ जिल्हा परिषद प्राथमिकच्या जागा रिक्त आहे. काय माहिती ती सविस्तर पाहूया आणि शक्यता आहे टेट 3 लवकरच या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस झाल्याच्या नंतर पवित्र पोर्टल सुद्धा सुरू होईल आणि चांगल्या प्रकारे टेट 3 वाल्यांसाठी सुद्धा जागा असतील. कशामुळे म्हणतोय, कारण ह्या केवळ जिल्हा परिषद शाळांच्याच 15,158 जागा जर रिक्त असतील आणि त्या ठिकाणी जागा भरती मागच्या वेळेस जो टप्पा झालेला आहे तर त्यापेक्षा थोडे जास्त जागा येतील का, साधारणतः एक अंदाज आपण लावू शकतो कितीपर्यंत जागा या टेट 3च्या मुलाला मिळू शकतात. आता बातमी काय दिलेली आहे ती पण बघूया की जिल्हा परिषद रिक्त जागा दिलेल्या आहे कितीपर्यंत त्या संदर्भात माहिती दिली आहे. आणि टेट 3 झालेले मुलं आहेत ज्यांना चांगले मार्क आहेत, आंदोलन चालू आहे, ठीक आहे, तर आता निवेदन दिलेलं आहे त्यामुळे ते संपलं. तर टेट 3 ला जागा किती येतील ते पण या ठिकाणी बघूया. आता या बातमीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ही बातमी कोणी दिलेली आहे तर विधानसभा सध्या चालू आहे, विधान जे काय अधिवेशन चालू आहे नागपूरचं हिवाळी अधिवेशन, तिथं ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात गेल्या काही वर्षात वारंवार जारी झालेले शासन निर्णय, शुद्धीपत्रके या पार्श्वभूमीवर संपूर्ण बदली धोरण नव्याने तयार करण्याची आवश्यकता असल्याचं ग्रामविकास मंत्री कोण आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे. मग जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2025 मधील काय म्हणते लक्षात ठेवा, 2025 मधील बदली प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून सुमारे 66,520 शिक्षकांच्या बदल्या यावर्षी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 2025 मध्ये विशेष संवर्ग 1 मधील 12,000 शिक्षकांपैकी 504 तर विशेष संवर्ग 2 मधील 45,888 शिक्षकांपैकी 4,861 शिक्षकांच्या बदल्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत. अतिरिक्त शिक्षकामुळे कुठलीही जिल्हा परिषद शाळा बंद पडणार नाही. शिक्षकांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. आता राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये लक्षात ठेवा ह्या जागा दिल्यात. एकूण किती जागा आहेत तर 1,90,903 शिक्षक पदे मंजूर आहेत आणि यापैकी 1,76,614 पद हे कार्यरत आहे. म्हणजे सुमारे जर पाहिलं असेल 15,158 पदे हे रिक्त आहेत. आणि ही माहिती त्या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी दिली, ग्रामविकास मंत्री आहेत. म्हणजे लक्षात ठेवा आता 15,158 एवढ्या जागा रिक्त आहेत. ह्या फक्त जिल्हा परिषदच्या झडपीच्या जागा आहेत, लक्षात ठेवा जिल्हा परिषद. मग नगरपालिका, महानगरपालिका आणि त्यासोबत आता इंटरव्ह्यू तुमचा इतर खाजगी संस्था घेतात तर काही आश्रम शाळा सुद्धा आता पवित्र पोर्टलच्या मार्फत भरल्या जाणार आहे. त्यामुळे त्या जागा धरून संस्थे जागा धरून साधारणतः गव्हर्नमेंटच्या तुमच्या इंटरव्ह्यूच्या आणि नॉन इंटरव्ह्यूच्या जागा आहेत. म्हणजे झडपीच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका साधारणतः एक 20 ते 25 हजारापर्यंत एक अपेक्षा ठेवूया. म्हणजे जेणेकरून 20,000 पर्यंत तरी त्या ठिकाणी जागा येतील. तर टेट 3 ला शक्यता आहे की 20 ते 25 हजारापर्यंत जागा येतील. आता सुरुवात कधी होऊ शकते पवित्र पोर्टलच्या, तर हा जो काय निवडणुकीचा प्रोसेस सुरू आहे झडपीच्या, तर शक्यता आहे त्याच्या अगोदर किंवा ते झाल्याच्या नंतर पवित्र पोर्टल सुरू होईल, जागा येतील सध्याच्या माहितीनुसार आणि रिक्त जागा आहे. त्याच्यानंतर पुन्हा नवीन टेट कधी होणार आहे तर ते नंतरचा मुद्दा आहे. टेट 3 याचीच अजून कुठल्याही प्रकारे जाहिरात आलेली नाहीये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून की जागा एवढ्या जागा भरणार आहेत. आणि स्वतः राज्याच्या शिक्षण मंत्र्याने या संदर्भात सुद्धा जागेच्या संदर्भात कुठलंही विधान केलेलं नाहीये. हे फक्त प्रश्न जे काही अधिवेशन सुरू आहे त्याच्यात दिलेलं आहे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली आहे. शक्यता आहे की याच रिलेटेड 20 ते 25 हजार तुमच्या टेट 3 साठी सुद्धा जागा येतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट करा. या व्हिडिओमध्ये काही सुधारणा असेल त्या संदर्भात सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा. थांबतोय, ठीक आहे. दुसरी गोष्ट, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, तिथं महत्त्वाच्या माहिती देतोय. येणाऱ्या
तुम्ही शिक्षक भरतीवर नुसतं अवलंबून न राहता सगळ्या येणाऱ्या भरती जे काही प्रक्रिया असतील ते फॉर्म भरा. शिक्षक तर तुम्ही होणार आहे, ज्यांना चांगले मार्क आहे. ज्यांना चांगले मार्क नसतील त्यांच्यासाठी इतर भरती प्रक्रिया न्यायालयाच्या सुद्धा आता आलेल्या आहेत. 15 तारखेपासून त्याचा सुद्धा फॉर्म भरायला सुरुवात झाली. त्यामुळे इतर सगळ्या राज्याच्या जे काही सरळ सेवा आहेत त्या सुद्धा द्यायला सुरुवात करा.